करमाळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय नारायणबा पाटील यांच्या सूचनेनुसार त्यांच्या पत्रावरती आमच्या पाटील गटाचं एक शिष्टमंडळ आज या ठिकाणी माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे। या शिष्टमंडळामध्ये आदिनाथचे ज्येष्ठ संचालक आदरणीय दुळाभाऊ कोकरे, आदिनाथचे वाईस चेअरमन आदरणीय महेंद्रजी पाटील, आदिनाथचे संचालक आदरणीय विजयजी नवले, आदरणीय दत्ताबापू देशमुख, आदरणीय रवी किरण फुके, पाटील गटाचे मार्गदर्शक आदरणीय सरक सर, चिकलठाणचे सरपंच आदरणीय विकासजी गलांडे, आदिनाथचे विद्यमान संचालक आदरणीय संतोषजी खाटमोडे पाटील यासह सगळेच आमचे मान्यवर शिष्टमंडळातले सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। विषय इतका महत्त्वाचा आहे की महाराष्ट्र शासनानं उजनी काठच्या शेतकऱ्यांची जी गाळपेरीची जमीन कसत होते त्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतला आहे। करमाळा तालुक्यातच नव्हे तर इंदापूर तालुक्यामध्येही अशी नोटिसा देण्याची मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे आणि आपण पाहतोय की करमाळा तालुक्यातील 30 गावांनी उजनीच्या निर्मितीसाठी त्याग केलेला आहे। आपल्या या करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली वहीत जमीन, चांगली जमीन, सुपीक जमीन, राहती घरे, शेतीवाडी ही या राष्ट्रहिताच्या प्रकल्पासाठी सरकारला दिलेली आहे। मग असं असताना त्यांचं पुनर्वसन अद्यापही चांगल्या प्रकारे झालेलं नाही। त्यांना जी जमिनी दिल्या गेल्या होत्या त्या निकृष्ट दर्जाच्या पंढरपूर तालुक्यामध्ये दिल्या गेल्या होत्या। यामुळे हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले। त्यांनी गाळपेरीवर आपलं कसं तरी पिकं घेऊन उदरनिर्वाह करण्यास सुरुवात केली होती, परंतु शासनाचा हा जो निर्णय आहे गाळपेरीची जमिनी संपादित करण्याचा आणि खाजगी संस्थांना देण्याचा, हा निर्णय कुठेतरी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करतोय असं वाटल्यानंतर आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांनी निर्णय घेतला आहे की बाबा शेतकऱ्यांच्या बाजूने आपण न्याय मागायचा। आणि मग त्यांनी एक निवेदन पुनर्वसन मंत्री आदरणीय मकरंदजी जाधव पाटील, जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील, सोलापूर जिल्ह्याचे तहसीलदार आदरणीय आशीर्वाद साहेब आणि आदरणीय तहसीलदार मॅडम शिल्पाताई ठोकळे ह्यांना ही निवेदनं पाठवलेली आहेत। आज शिल्पाताई ठोकळे तहसीलदार या इथं उपस्थित नाहीत, त्या सोलापूरला आहेत, त्यामुळं RNT साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे। आणि आदरणीय आमदार साहेब आपल्या करमाळा तालुक्यातल्या उजनी काठच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बाजू ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याही कानावर प्रत्यक्षात भेट घेऊन तिथं ही बाजू मांडणार आहे शेतकऱ्यांची। आणि त्यामुळं सगळ्यात तत्परतेने आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांनी पुनर्वसित शेतकऱ्यांना, धरणग्रस्त शेतकऱ्यांना, गाळपेर वर जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ही भूमिका घेतलेली आहे। गाळपेरीवर जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांवर काही कारवाई वगैरे झाल्याची माहिती आहे का? हो, तशा प्रकारच्या नोटिसा या ठिकाणी शेतकऱ्यांना प्राप्त व्हायला लागलेल्या आहेत। आपल्या करमाळा तालुक्यामध्येही इंदापूर तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणाच्या नोटिसा आलेल्या आहेत। या ठिकाणी एका शेतकऱ्यांची नोटीस मी तुम्हाला दाखवतो। दत्तात्रय रामचंद्र यादव, वांगी नंबर 1 येथील हा शेतकरी आहे। त्यालाही जलसंपदा विभागाकडून अशा प्रकारची नोटीस प्राप्त झालेली आहे। आणि ही भीती आहे की बाबा सगळ्याच प्रकारे आज 30 गावांचा जवळ नदीकाठचा परिसर आहे। 30 गाव म्हणजे जवळपास साधारणतः अनेक किलोमीटरची नदीकाठचा हा काठ असल्यामुळं त्या ठिकाणच्या जमिनी ह्या पाणी खाली गेल्यानंतर शेतकरी वहीत करतायत। मग हा बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणावर अन्याय होतोय। 2017 साली सुद्धा अशा प्रकारचा निर्णय शासनाने घेतला होता। तत्कालीन आमदार आणि आत्ताचे विद्यमान आमदार नारायणबा पाटील यांनी त्यावेळी सुद्धा सभागृहात ही भूमिका मांडून तो निर्णय तात्पुरत्या रीती स्थगित करण्यास भाग पाडलं होतं। आताही आमदार साहेब हा निर्णय स्थगित व्हावा म्हणून प्रयत्न करतील। कंदरच्या एका शेतकऱ्यावर पोलीस कारवाई करण्यात आलेली टेंभुर्णी पाटबंधारे विभागाकडून, याबाबत काय माहिती? हो, त्याबाबत आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही, परंतु तमाम शेतकऱ्यांकडे ज्यांना नोटिसा नाही आल्या आणि ज्यांना नोटिसा प्राप्त झाल्या, विद्यमान आमदार या नात्यानं करमाळा तालुक्यातील तमाम प्रकल्पग्रस्तांची आणि भूमिहीन शेतकऱ्यांची, ज्यांना पंढरपूर तालुक्यात शेती मिळाली आहे, जमीन मिळाली आहे, परंतु त्यांना कसताच येत नाही, तिथं गेली तरी दमदाटी होते, त्यांनी अत्यंत कमी पैशात त्या जमिनी विकून टाकल्यात। आणि ज्यांनी शेती केली असेल, आदरणीय धुळाभाऊ असतील किंवा इथं सगळे संचालक आहेत, संतोष पाटील आहेत, ह्यांनी माळरानावरती आपल्या जमिनी उभा केल्यात, चांगल्या जमिनी ह्यांच्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत। त्यामुळं या शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार, म्हणून आमदार नारायणबा पाटील यांनी हे पाऊल उचललेलं आहे। याला संपादित कशासाठी, कसल्या प्रोजेक्टसाठी वगैरे करायचं आहे? यांना जमीन संपादित का करतायत तर ती जमीन त्या जमिनीचे मालक जलसंपदा खाते, परंतु गाळपेरीची जमीन हे काही करारानं दिली जाते शेतकऱ्यांना।
म्हणजे आजपर्यंत जर 50 वर्षे ही जमीन शेतकरी कसतायत, त्याच्यावरती उदरनिर्वाह करतायत, तर कशासाठी? उजनीचा पर्यटन विकास असू द्या किंवा काय असू द्या, गाळपिरीची जमीन ही पाणी खाली गेल्यानंतर वापरली जाते. त्यामुळे शासनाचा निर्णय हा अतिशय चुकीच्या पद्धतीचा आहे आणि करमाळा तालुक्यावर अन्याय करणार आहे. ही बाब आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांच्या लक्षात आलेली आहे.